सर काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मराठी भाषेवरून वाद होताना पाहायला मिळाला? प्रकरण अत्यंत गंभीर आहे। हे दुसरं प्रकरण आहे। याच महिन्यामध्ये 10 दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं होतं मुंबई सेंट्रलला। पूर्ण महाराष्ट्राने बघितलं, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ते प्रकरण गेलं होतं। आता ही तेच प्रकरण या पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड ते दादर या प्रवासादरम्यान एक मराठी प्रवाशासोबत घडले। एक आपला मराठी प्रवासी प्रवास करत असताना स्वतःचे पैसे खर्च करून तिकीट काढतो आणि रेल्वेकडून एक ग्राहक म्हणून सेवा मागतो की मराठीमध्ये बोलावं टीसीने, आणि मराठीची मागणी केल्यामुळे त्या टीसीने याला प्रवाशाला, आपल्या एका मराठी स्थानिक प्रवाशाला तिथे उद्धटपणे वागणूक देऊन इथे अंधेरी पूर्वच्या RPFकडे गेल्या 2-3 तास डांबून ठेवलं होतं। त्यांनी 100 नंबरला आपल्या पोलिसांना कळवलं, नंतर कुठून तरी नंबर काढून आपल्या शिलेदारांना कळवलं, शिलेदार आले सोडवायला, परंतु सोडत नव्हते। आणि मी आज स्वतः या ठिकाणी आलोय। इथे माझी आंदोलनाची भूमिका आहे। हे रेल्वे असे प्रकार किती वेळा करणार आहे असा मराठी एकीकरण समितीचा माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे। या रेल्वेचा मुजोरपणा, माजोरडेपणा आपण किती वेळा सहन करायचं आहे? नालासोपाऱ्याचं प्रकरण, मुंबई सेंट्रलचं प्रकरण, तिकडे नाहूरचं प्रकरण आणि आता अंधेरीचं प्रकरण, म्हणजे मराठीची मागणी स्थानिकांनी करायची नाही हा कुठला प्रकार आहे? आणि मराठीची मागणी करणं हा गुन्हा कधीपासून झाला? या रेल्वेच्या टीसीने सरकारी कामात अडथळा आला म्हणून एक सामान्य प्रवाशाला इथे डांबून ठेवलं। त्याच्या घरच्याला माहीत नाही, परिवाराला माहीत नाही, जर एखाद्याकडे मोबाईल नाही आहे, त्याचा कोणाशी संपर्क नाही आहे, त्या माणसाने करायचं काय? म्हणजे या रेल्वेने ठरवलं काय आहे? महाराष्ट्राची तुम्ही नोकरी करता, महाराष्ट्रामध्ये इथली भाकरी खाता आणि इथे उलटता आमच्यावरती। हा माज आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा माज उतरवणं गरजेचं आहे। अजूनही मुजरपणा या टीसींचा आहे। हे तर मराठी माणसाच्या नोकऱ्या खातायत, नोकऱ्या खरं तर या मराठी माणसाला मिळाल्या पाहिजे, परंतु आमचे नाकारते राज्यकर्ते यांच्यामुळे ह्या नोकऱ्या मराठी माणसाला मिळत नाहीत। आणि नोकऱ्या बाहेरचे लोक घेऊन देखील आज मराठी माणसांनी प्रवासामध्ये एका टीसीने मराठी बोलावं म्हणून जर मागणी केली तर हे मुजोर त्यांना इथे डांबून ठेवतात 2-2 तास। भारतीय न्याय संहितेच्या 2023च्या कलम 127 प्रमाणे तो दंडनीय अपराध आहे आणि याच्यावरती माननीय पोलीस निरीक्षकांनी गुन्हा नोंदवावा अशी आम्ही आता या ठिकाणी मागणी केलेली आहे। यांनी माफीनामा तर मागणारच आहेत, परंतु यांचं निलंबन झालं पाहिजे याच्यावर आम्ही ठाम आहोत। म्हणून इथे आम्ही ठिय्या मांडून बसलेलो आहोत गेल्या 2 तास। अगदी पोलिसांचं 2 तास चर्चा तुम्ही करत होतात, मुंबई पोलीस असेल, त्याचबरोबर RPF म्हणजे लोहमार्ग पोलीस आणि तुम्ही, त्याचबरोबर प्रवासी देखील ज्यांना डांबून ठेवण्यात आलं, त्यांनी नक्की काय चर्चा सुरू होती, नक्की काय? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की चूक झालेली आहे आमच्याकडून, लोक नवीन आहेत, टीसी नवीन आहेत, आणि परंतु ते त्यांच्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार करतात। म्हणजे आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की गेल्या ह्या 1 आठवड्यापूर्वी, 2 आठवड्यापूर्वी रेल्वेमध्ये फक्त दरवाजा बंद करण्यावर एवढी मोठी घटना घडली। त्या एका परप्रांतीयाने एका प्रवाशाच्या पोटामध्ये चाकू खुपसला, त्याची हत्या केली, आणि आज एका माणसाला या टीसीने बेकायदेशीरपत्या इथे डांबलंय। कोणालाही माहिती नाही आहे त्याची। आज याच्याकडे जर मोबाईल नसता तर या पोलिसांनी त्याच्याबरोबर काय केलं असतं, किंवा इकडच्या रेल्वे टीसीने काय केलं असतं? मग नागरिकांच्या, या रेल्वे प्रवाशाच्या सुरक्षेचं जबाबदारी कोणावरती आहे असा प्रश्न माननीय मुख्यमंत्री, माननीय मराठी भाषा मंत्री, माननीय गृहमंत्री आणि खास करून या पश्चिम रेल्वेचे जे विभागीय अधिकारी पंकज सिंग साहेब, आपल्या हद्दीमध्ये अशा किती घटना घडणार आहेत आणि आपण DRM म्हणून तिथे बसला आहात, तर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही SOP म्हणजे काम करण्याची पद्धत काही देणार आहात की नाही? ज्या राज्यामध्ये आपण सेवा देता त्या राज्यातली भाषा आपल्याला का नकोय असा आमचा थेट प्रश्न आहे। पण एकंदरीत ज्या प्रकारे 2 तास या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं किंवा एक पकडून ठेवण्यात आलं, त्याचबरोबर अनेक जे सहकारी त्याचे मित्रबंधू होते देखील या ठिकाणी आले होते, असं देखील सांगण्यात येतं की तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार आहोत आम्ही। हो, त्याला धमकवलं गेलं, त्याला धमकवून इकडे आणलं गेलं, इथे बसवलं गेलं, सरकारी कामात अडथळा आणला। मला एक कळत नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, त्या मुंबईमध्ये मराठीची मागणी करणं एका प्रवाशांनी हा सरकारी कामात अडथळा कसा आणि त्याला धमकावलं का जातं हा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते। नागरिकांच्या, मला तर वाटतं हा महाराष्ट्र सोडून आम्ही कुठे उत्तर भारतामध्ये आणि बिहारमध्ये जायचंय का आता? ही काय सुरक्षा आहे आमची? आमच्या सुरक्षेची खात्री कोणी घ्यायची? आज जर त्यांच्याकडे कोणाचा संपर्क क्रमांक नसता, मराठी एकीकरण समिती इकडे पोहोचली नसती, तर त्या माणसाला बेकायदेशीररित्या इथे अजूनही किती वेळ बसून ठेवलं असतं, गुन्हा नोंद केला असता। मी पुन्हा एकदा विनंती करतो की अशा मुजोर आणि माजोरड्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं, यांना घरी बसवावं, यांच्यावरती गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो। जर तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे आणि आता सध्या नेमकी काय सिच्युएशन आहे? मी मागेही 20 जूनला माननीय विभागीय आयुक्त रेल्वेचे, पश्चिम रेल्वेचे, त्यांना पत्र दिलेलं आहे। याच्यावरती जर आपण कारवाई केली नाही तर मला तुमच्या दालनामध्ये थेट आंदोलन करावं लागेल।
पण मला पोलिसाच्या सूचना आहेत की कुठलंही उग्र आंदोलन या राज्यामध्ये होऊ नये, म्हणून मी संयमी शांतपणे भूमिका घेतोय. आजही मी खूप संयमी शांतपणे भूमिका घेतली आहे. त्यांनी माफीनामा जरी दिला त्याच्यावरती 127 BNS प्रमाणे कारवाई झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे, याच्यावर आम्ही ठाम आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं तर सूचना द्याव्यात रेल्वेला. आणि याच्या पुढे जाऊन मी सांगतो, हा रेल्वे विभाग महाराष्ट्राच्या हाती घ्यावा. हा जो पश्चिम रेल्वेचा लोकल विषय आहे हा महाराष्ट्राने आपल्या हातामध्ये घ्यावा, तेव्हाच ही मुजोरी आणि हा माजोरडेपणा संपेल असं मी विनंती करतो. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख हे अंधेरी RPFच्या बाहेर या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. रेल्वे प्रवासी आणि TC यांच्यामध्ये मराठी भाषेवरून झालेल्या वादानंतर आता या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. नक्की यांची मागणी काय आहे, नक्की प्रकरण काय घडलं होतं, सविस्तर जाणून घेणार आहोत. नक्की घडलेलं काय आहे आणि तुमची मागणी काय आता? वारंवार या पश्चिम रेल्वेकडून मराठी भाषेचा अपमान केला जातो. आत्ताचीच मुंबई सेंट्रलची घटना आहे. याआधी देखील 2024-25 मध्ये नालासोपारा रेल्वे स्थानकावर TC आणि प्रवाशाचा वाद झाला. एका मराठी प्रवाशाकडून माफीनामा लिहून घेतला होता, मराठी मागणी केली म्हणून. आजही तेच प्रकार घडतोय. नक्की चाललंय काय? आज एका TCने मराठीची मागणी केली म्हणून 3-3 तास डांबून ठेवलंय. 3 तास एका मराठी प्रवाशाला, ते पण कुठे? छत्रपतींची मराठी भूमीमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठी भूमीमध्ये. 107 हुतात्मे गेले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी त्या भूमीमध्ये. आणि मराठी प्रवाशांनी पैसे देऊन तिकीट काढून फक्त TCने मराठी बोलावं एवढी मागणी केली म्हणून त्याला इकडे डांबून ठेवलं. याच्यामध्ये ना पोलिसांचा दोष आहे ना RPFचा दोष आहे, परंतु ते मुजोर TC यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर BNS 2023 127 प्रमाणे कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे, अशी मराठी एकीकरणची ठाम मागणी आहे. आज प्रवाशाला तुम्ही डांबून ठेवता, त्याच्याकडे मोबाईल नसेल, त्याच्या घरच्या परिवाराची काळजी कोणी घ्यायची, मुलाबालांची काळजी कोणी घ्यायची, आणि तुम्हाला त्यांना डांबून ठेवायचा अधिकार कोणी दिला, असा आमचा थेट प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे एक भाषिक मराठी राज्याचे पालक आहात. आपण भर विधिमंडळात सांगितलं होतं की मराठीला कोणी नख जरी लावलं तरी माननीय मुख्यमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतो. आज त्याच महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी, मराठी माणसाला मराठीची मागणी केली म्हणून डांबून ठेवलं जातं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे साहेब. हा खरा महाराष्ट्राचा अपमान आहे. जिथे 107 हुतात्मे गेले, रक्त सांडलं, त्या रेल्वेमध्ये एकतर आमच्या नोकऱ्या खाल्ल्या, त्या नोकऱ्या खाऊन देखील आज मराठीची मागणी केली म्हणून इथे आम्हाला डांबून ठेवलं जात आहे. मला 2 तास प्रवास करून इथे माझ्या मराठी बांधवाला सोडायला यावं लागलं. हे काय चाललंय राज्यामध्ये, असा माझा थेट प्रश्न आहे. जर तुमची आता मागणी मान्य नाही झाली तर तुम्ही याच ठिकाणी ठाण मांडून बसणार आहात का? पुढची भूमिका काय आहे? मी मागच्या 20 जून रोजी माननीय पंकज सिंग, पोलीस आपला विभागीय रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं होतं. अजून एक निवेदन देतो आणि मी याच्या पुढचं आंदोलन माननीय पंकज सिंग यांच्या दालनामध्ये करेल, एवढं मात्र नक्की. नक्कीच हे होते गोवर्धन देशमुख. आणि जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पंकज सिंग यांच्या दालनामध्ये आंदोलन करणार असल्याचं यांच्या वतीने सांगण्यात आलं. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, आणखी काही या ठिकाणी अंधेरी RPF या स्थानकाच्या बाहेरच या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे त्याचं निलंबन करावं अशी थेट मागणी त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. माफीनामा ठीक आहे, परंतु त्यांचं निलंबन करण्यात यावं, अन्यथा आम्ही दालनामध्ये आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता काय निर्णय येईल, निलंबन होईल का नाही होईल, हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा रणजित सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.